पहलगाम हल्ला झाल्यानंतर 15 दिवसांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक करण्यात आला। नेमका या 15 दिवसात काय काय घडलं होतं, कशा प्रकारे भारताची तयारी सुरू होती, पाहूयात ग्राफिक्सद्वारे। 22 एप्रिल 2025 पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यातील एक नेपाळी नागरिक होता। 17 जण जखमी झाले। टीआरएफ आणि लष्कर-ए-तोयबा संघटनेवर याचा आरोप आला। 23 एप्रिलला गृह मंत्रालयाच्या आदेशानं एनआयएनं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं हाती तपास घेतला। त्याच दिवशी एनआयए पथक बैसरन खोऱ्यात दाखल झालं आणि सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला 24 एप्रिलला, ज्यामुळे पाकिस्तानच्या जल नियोजनावर परिणाम झाला। 24 एप्रिल 2025 मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची बैठक भरली। 1960चा सिंधू पाणी करार निलंबित करण्यात आला, भारतानं तो स्थगित केला। अटारी वाघा सीमा बंद करण्यात आली, भारतानं पंजाबमधील अटारी वाघा सीमा तपासणी बंद केली। दोन्ही देशांमधील व्यापार आणि हालचाल पूर्णपणे ठप्प झाले। तर भारतानं पाकिस्तान्यांचे सर्व व्हिसा तात्काळ रद्द केले आणि पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी संख्या 55 वरून 30 वर आणण्यात आली। तर संरक्षण हवाई दलांना पर्सोना नॉन ग्राटा जाहीर करण्यात आलं। सिंधू पाणी करार निलंबित केल्यानं पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। 24 ते 27 दरम्यानच्या या घटना आहेत। 24 ते 27 एप्रिल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।